एन्काउंटर हा शब्द मला मान्य नाही. विशेष करून बदलापूर प्रकरणात जो झालेला आहे तो एन्काउंटर निश्चितच नाही. आणि एन्काउंटरद्वारे शिक्षा देण्याची संकल्पना मला मान्य नाही, कारण पोलिसांना शिक्षा देण्याचा अधिकार आपल्या कायद्याने आणि संविधानाने दिलेला नाही. पण हे सगळं प्रकरण झाल्यानंतर विरोधकांनी त्याच्यावर टीका केली. मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणाले की जे लोक आरोपीला फाशी देण्याची मागणी करत होते ते लोक आता आरोपीची बाजू का घेत आहेत, यावर तुमचं काय म्हणणं आहे? याचं समर्थन लोकांच्या भावना जतन करण्यासाठी करणं आणि ते सत्ताधाऱ्यांनी करणं हे माझ्या दृष्टीने लोकशाहीला आणि क्रिमिनल जस्टिस सिस्टीमला, न्याय वितरण व्यवस्था जी आपल्याकडे आहे त्या दृष्टीने योग्य नाही असं मला म्हणायचं. काही देशांमध्ये आरोपीचा लिंगविच्छेद केला जातो त्याचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर. काही आखाती देशांमध्ये आणखीन कठोरातल्या कठोर शिक्षा आहेत. तर भारतामध्ये लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या शिक्षेवरच चर्चा व्हायला हवी असं तुम्हाला वाटतं का? फक्त लिंगाद्वारेच लैंगिक अत्याचार होतात अशी परिस्थिती आज राहिलेली नाही ना. तुम्ही एखाद्या विकृत माणसाचा लिंगच्छेद कराल, विच्छेद कराल, पण त्याची वृत्ती कायम राहिली तर तो दुसऱ्या मार्गाने लैंगिक शोषण करेल. लहान मुलींवर जे अत्याचार होतात किंवा लहान मुलांवरचे, तर आपल्याकडे पॉक्सो हा कायदा आहे, पण या पॉक्सो कायद्याबद्दलच तेवढी जागृती झालेली नाहीये किंवा ते आपण फारसं गांभीर्याने घेत नाही असं तुम्हाला वाटतं का? गेटवे ऑफ इंडियाच्या प्रदेशातल्या भीक मागणाऱ्या 2 मुलींना त्यांनी खेळणी किंवा कपडे वगैरे देऊन आकर्षित करून घेतलं आणि त्यांना घेऊन ते हॉटेलमध्ये गेले. ती माहिती, इन्फॉर्मेशन मला एका NGO कडून मिळाली या क्षेत्रात काम करणारे, आणि मी त्वरित हालचाल केली. विदाऊट एकही मिनिट वाया न घालवता मी ॲक्शन घेतली आणि त्या हॉटेलात जाऊन ज्यावेळेला मी त्या खोलीवर रेड केली त्यावेळी त्या 2 लहान मुली आणि ते जोडपं हे नग्न अवस्थेत आम्हाला मिळालं. त्यांचं फोटोशूट चालू होतं. म्हणजे त्यांच्यावर ऑलरेडी अत्याचार सुरू झाले होते. चाइल्ड पोर्नोग्राफीची ती केस होती. जेव्हा प्रशासकीय यंत्रणा, पोलीस, व्यवस्थापन यामध्ये महिला असतात, महिला तरी या सगळ्या घटनांकडे संवेदनशीलतेने बघतात का? सायबर गुन्ह्यांमध्ये गुन्ह्याची दखल घेणारे, तपास करणारे, आळा घालणारे आणि तपास करून शिक्षा देणारी न्याय संस्था यांची संख्या अगदी जगाच्या लेव्हलवर जरी घेतली तरी किती टक्के असेल? नॉट इवन पॉईंट नॉट 1%. नमस्कार, मी आरती कुलकर्णी. वन इंडिया मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पोलीस अधिकारी शिरीष इनामदार सर. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं वन इंडिया मराठीमध्ये. नमस्कार. शिरीष इनामदार सरांनी महाराष्ट्राच्या गुप्तचर विभागामध्ये 15 वर्ष काम केलेलं आहे. सर अप्पर पोलीस उपायुक्त म्हणून निवृत्त झाले. त्यांच्या कामगिरीला अनेक पुरस्कारांनी गौरवलेलं सुद्धा आहे. सरांशी आपण बोलणार आहोत बदलापूर एन्काउंटर प्रकरण, महिलांवरचे अत्याचार, राज्यातली कायदा सुव्यवस्था आणि याबद्दलची आपली जबाबदारी याबद्दल सुद्धा. सर, पहिल्यांदा तर आपण बदलापूरच्या केसबद्दल बोलूया. बदलापूर एन्काउंटर प्रकरण झाल्यानंतर त्याच्याबद्दल खूप संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. आता हा विषय थोडा मागे पडलाय, पण या सगळ्या विषयावर खूप शांतपणे बोलण्याची गरज आहे. तुम्हाला काय वाटतं, आरोपीच्या बाबतीत जे झालं ते योग्य आहे का अयोग्य आहे? आरती, पहिल्यांदा आपण प्रेक्षकांच्या हितासाठी आणि समाजाच्या एकूण वैचारिक दिशेसाठी शब्द प्रयोग व्यवस्थित करूया. एन्काउंटर हा शब्द मला मान्य नाही. विशेष करून बदलापूर प्रकरणात जो झालेला आहे तो एन्काउंटर निश्चितच नाही. आणि एन्काउंटरद्वारे शिक्षा देण्याची संकल्पना मला मान्य नाही, कारण पोलिसांना शिक्षा देण्याचा अधिकार आपल्या कायद्याने आणि संविधानाने दिलेला नाही. बदलापूर, विशेष करून बदलापूरचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला हा एन्काउंटर नाही, कारण आरोपी पोलिसांच्या हातून आपणहून पळून चालला होता. पोलिसांपासून तो काही अंतरावर दूर गेला होता असं कुठेही सकृतदर्शनी दिसून येत नाही. सर, तुम्ही म्हणताय हा एन्काउंटर नाही, मग हे काय आहे?
मी खूप टेक्निकली करेक्ट उत्तर देऊ शकतो तुला की हे काय आहे हे येणाऱ्या तपासामध्ये उघड होईलच, पण मला ते तसं करायचं नाहीये. हा ज्या पोलीस अधिकाऱ्यांच्या ताब्यात आरोपी होता त्या अधिकाऱ्यांचा तद्दन अव्यावसायिकपणा, अनप्रोफेशनल बिहेवियर आणि स्वतःचा हुद्दा तेवढा वरिष्ठ नसताना निर्णय घेण्याचं दुस्साहस, यातून हा प्रकार घडलेला आहे. त्याला ट्रिगर हॅपीनेस ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, त्या पर्टिक्युलर अधिकाऱ्याचा ट्रिगर हॅपीनेसची वृत्ती ही याची थोडी किनार आहे. सर, तुम्ही एका पोलीस अधिकाऱ्याच्या दृष्टिकोनातून बोलताय, पोलिसांनी काय केलं पाहिजे ह्याच्याबद्दल बोलताय, पण हे सगळं प्रकरण झाल्यानंतर विरोधकांनी त्याच्यावर टीका केली. मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणाले की जे लोक आरोपीला फाशी देण्याची मागणी करत होते ते लोक आता आरोपीची बाजू का घेत आहेत, यावर तुमचं काय म्हणणं आहे? हीच प्रतिक्रिया माननीय मुख्यमंत्र्यांनी काल देखील व्यक्त परत केलेली आहे. आणि मला या गोष्टीवर माझे विचार, मी एक पोलीस अधिकारी म्हणूनच नाही तर एक नागरिक म्हणून देखील मानणार आहे की ज्या वेळेला घृणास्पद गुन्हा घडतो त्यावेळेला लोक जे रिॲक्ट होतात, त्यांचा राग व्यक्त करतात, त्या रागामध्ये नैराश्य जास्त असतं आणि त्यातून सामूहिक भावनांचा उद्रेक होतो, त्यातून ती फाशीची मागणी होते. विरोधक सुद्धा लोकानुनयासाठी ती मागणी उचलून धरतात, पण प्रत्यक्ष सगळ्यांना माहीत असतं की उद्या सकाळी या चौकात त्या आरोपीला काही फाशी दिली जाणार नाही. पण याचं समर्थन लोकांच्या भावना जतन करण्यासाठी करणं आणि ते सत्ताधाऱ्यांनी करणं हे माझ्या दृष्टीने लोकशाहीला आणि क्रिमिनल जस्टिस सिस्टीमला, न्याय वितरण व्यवस्था जी आपल्याकडे आहे त्याला, त्या दृष्टीने योग्य नाही असं मला म्हणायचं आहे. सर, बदलापूरचं प्रकरण इतकं गंभीर होतं, 2 लहानग्या मुलींवर लैंगिक शोषण झालं, लैंगिक अत्याचार झाले आणि हा जो अक्षय शिंदे आरोपी आहे याच्याबद्दल जो रोष तुम्ही म्हणताय तो सगळा त्याचा उद्रेक झाला. पण सर, या एन्काउंटर बद्दल वादविवाद सुरूच राहतील. लैंगिक अत्याचार प्रकरणी नेमकी शिक्षा काय हवी मग सर? शिक्षा जी हवी आहे ती आपल्या विधिमंडळांनी वारंवार चर्चा करून कायद्यामध्ये अंतर्भूत केलेली आहे. आणि 39 वर्ष पोलीस खात्यात नोकरी केल्यानंतर शिक्षा ही डेटरंट, म्हणजे कायद्याची भीती वाटावी अशी असावी, हे मी ऐकत आलो. पण कुठल्याही शिक्षेची भीती प्रत्यक्ष गुन्हेगारला गुन्हा करताना किंवा करायचा विचार करताना ती भीती वाटली असावी असं मला कधीही वाटलेलं नाही. खरं आहे सर. इव्हन कोलकाता बलात्कार प्रकरणामधला आरोपी सुद्धा म्हणाला की मी जे केलं ते केलं आणि तुम्हाला मला फाशी द्यायची तर फाशी द्या. तर तुम्ही जे म्हणताय की कायद्याचा धाक, शिक्षेचा धाक हा गुन्हेगारांच्या मनात किती आहे याबद्दल प्रश्न आहे. पण सर, पुन्हा पुन्हा हा प्रश्न येतो की कठोरातली कठोर शिक्षा काय हवी? मी स्वतः वैयक्तिक त्या फाशीच्या शिक्षेविरुद्ध आहे. बरं. त्यामुळे त्याच्यानंतर जी कठोर शिक्षा आहे, मरेपर्यंत जन्मठेप, मरेपर्यंत, म्हणजे खऱ्या अर्थाने लाईफ इम्प्रिझनमेंट, 14 वर्षाची नाही, खऱ्या अर्थाने लाईफ इम्प्रिझनमेंट याला द्यायला पाहिजे, जेणेकरून त्याला त्याच्या अपराधाची जाणीव सतत राहील आणि ती त्याला आतून खाईल आणि त्यातून शेवटच्या क्षणी त्याला पश्चात्ताप निर्माण होईल. जो पश्चात्ताप आपल्या तत्वज्ञानाप्रमाणे सर्वात मोठी शिक्षा आहे. अच्छा सर, तत्वज्ञान तर आहे पण कायदा आहे. काही देशांमध्ये आरोपीचा लिंगविच्छेद केला जातो त्याचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर. काही आखाती देशांमध्ये आणखीन कठोरातल्या कठोर शिक्षा आहेत.
तर भारतामध्ये लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या शिक्षेवर चर्चा व्हायला हवी असं तुम्हाला वाटतं का? तुम्ही पहिलं लिंग विच्छेदनाचं जे सांगितलं ते माझ्या माहितीप्रमाणे जपानमध्ये हो आहे हो. आणि आखाती देशांचा तुम्ही उल्लेख केला. सुदैवाने आपल्या देशातली किंवा या भूभागातली संस्कृती, परंपरा आणि इतिहास हा असा आहे की आपल्याला त्या आखाती देशातल्या शिक्षांचं किंवा जपानमधल्या शिक्षेचं अनुकरण करण्याची अजिबात आवश्यकता नाही. बरं. जॅपनीज कितीही बौद्ध धर्माचे अनुयायी असले तरी जपानी संस्कृतीमध्ये हिंसा ओतप्रोत भरलेली आहे. हा सर, तो एक वेगळा विषय झाला. आणि पण त्यामुळे शिक्षा ही हिंसक आहे. लिंगविच्छेद अशासाठी की त्याची लैंगिक भावनाच काही इंजेक्शन देऊन संपवली जाते. म्हणजे त्या शिक्षेबद्दल बरेच वादविवाद असू शकतात. वादविवाद असण्याचा प्रश्न नाही. आर्ग्युमेंट जर करायचं झाला, जर वादविवाद करायचा झाला तर फक्त लिंगाद्वारेच लैंगिक अत्याचार होतात अशी परिस्थिती आज राहिलेली नाही ना. तुम्ही एखाद्या विकृत माणसाचा लिंगच्छेद कराल, विच्छेद कराल, पण त्याची वृत्ती कायम राहिली तर तो दुसऱ्या मार्गाने लैंगिक शोषण करेल. त्यामुळे ह्या शिक्षेला तसा काही अर्थ नाहीये. आणि आखाती देशांमधल्या शिक्षा ज्या आहेत त्या बेसिकली इस्लामच्या इतिहासावर आधारित आहेत की जिथे आय फॉर अन आय अँड टूथ फॉर अ टूथ अशा प्रकारे त्या शिक्षा आहेत. प्लस जेंडर बायसनेस सुद्धा त्या शिक्षात आहे, लिंगभेद सुद्धा आहे. म्हणजे स्त्रीनी नियमांचं उल्लंघन केलं तर तिला जिवंतपणे दगडाने ठेचून मारलं जातं. त्यामुळे त्या शिक्षांवर आपण चर्चा करायला नको. बरोबर. कोलकाता बलात्कार प्रकरणातले त्या पीडितीचे वडील पण म्हणत होते की मी माझ्या मुलीला न्याय मिळवून देणार आहे. इव्हन बदलापूरमध्ये सुद्धा त्यांच्या पालकांना वाटतं की आपल्या लहानग्या मुलींना न्याय मिळाला पाहिजे. सर, मुलींवरच्या लैंगिक अत्याचाराच्या केसेस असतात किंवा महिलांवरच्या अत्याचाराचे खटले असतात ते अतिशय संवेदनशील असतात. आणि शिक्षा कुठली द्यायची किंवा त्याच्यावरच्या प्रतिक्रिया काय ह्याच्यावर तर आपण बोलूच या, पण ह्याच्यामध्ये पोलिसांची आणि कोर्टाची भूमिका अतिशय महत्वाची आहे. बदलापूरमध्ये जेव्हा 2 मुलींवर अत्याचार झाल्याचं लक्षात आलं तेव्हा त्यांच्यापैकी एका मुलीची आई पोलीस स्टेशनमध्ये गेली. त्या गर्भवती आहेत आणि तरी सुद्धा त्यांना अनेक तास तसंच बसवून ठेवण्यात आलं, तक्रार सुद्धा दाखल करून घेतली नाही. पोलिसांच्या या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे जर खरं असेल, कारण माझ्याकडे आता याची शहानिशा करण्याची यंत्रणा माझ्याकडे नाही वैयक्तिक पातळीवर, पण तुम्ही म्हणता हे जर खरं असेल तर हे अत्यंत वाईट आहे. पहिली गोष्ट, कायद्याप्रमाणे ह्या मुलीची आई जर पोलीस स्टेशनला रात्री गेली असेल, ती गरोदर असो वा नसो, बरोबर, ती तरुण असो वा वृद्ध असो, पोलिसांचं कर्तव्य होतं की त्या स्त्रीला पुन्हा तिच्या सुरक्षित वातावरणात म्हणजे घरी घेऊन जाणे आणि तिच्या घरच्या लोकांबरोबर तिच्याशी विचारपूस करून तिचे म्हणणे लिहून घेणे ही प्रोसिजर आहे. बरोबर. म्हणजे स्त्रीवर कुठल्याही प्रकारचं दडपण येत नाही. तिला ताटकळत ठेवणं हा पुढचा अक्षम्य अपराध आहे पोलिसांकडे. तिसरी गोष्ट, तिने सांगितलेलं सकृतदर्शनी गंभीर आणि संवेदनाशील प्रकरण असेल तर त्यात दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत वेळ घालवणं हे त्याच्यापेक्षाही अक्षम्य आहे. हा प्रकार हल्ली वाढलेला आहे, हे मला अत्यंत खेदाने कबूल करावंसं वाटतं. त्याची कारणं परत बरीच आहेत, पण वरिष्ठांनी या बाबतीत पोलिसांचं सेन्सिटायझेशन, बरोबर, ज्याला मराठी शब्द संवेदनीकरण असं म्हणतो, ते करणं फार आवश्यक आहे. कारण समाजाबद्दल, फिर्यादीबद्दल जी अपाथी म्हणजे जो ज्याला बेपर्वाई पोलिसांच्या रँक अँड फाईलमध्ये आत्ता आलेली आहे ती अत्यंत वाईट आहे. याच्याबद्दल पण आपण बोलूया सर. पण जेव्हा महिलेवर अत्याचार होतो, पीडिता प्रत्यक्ष जाऊ सुद्धा शकत नाही, ती एक वेगळ्याच ह्याच्याशी झगडत असते. त्याच्याबरोबरच लहान मुलींवर जे अत्याचार होतात किंवा लहान मुलांवरचे, तर आपल्याकडे पॉक्सो हा कायदा आहे, पण या पॉक्सो कायद्याबद्दलच तेवढी जागृती झालेली नाहीये किंवा ते आपण फारसं गांभीर्याने घेत नाही असं तुम्हाला वाटतं का?
कुठल्याच कायद्याबद्दल आपल्याकडे जागृती नाही. आपल्यातल्या 99.99% नागरिकांना कायद्याचं संपूर्ण अज्ञान आहे. कायद्याचं फक्त आपण मीडियावर किंवा पेपरमध्ये थातूरमातूर वाचतो, तेवढीच कल्पना आपल्याला असते. कायद्याने ज्या आपल्याला कर्तव्य मिळालेली आहेत किंवा हक्क मिळालेले आहेत, दोन्हीचंही आपल्याला ज्ञान नाही. कायद्याचा सोयीस्कर अर्थ आपण लावतो आणि त्यातून हा प्रकार होतो. पण ही सामान्य नागरिकांची गोष्ट झाली सर. जेव्हा पोलीसच कायदे गांभीर्याने घेत नाहीत, तक्रार नोंदवून घेत नाहीत. मला त्याच मुद्द्यावर यायचं होतं की पोलीस गंभीरपणे घेत नाहीत कारण सामाजिक जबाबदारीची पूर्ण जाणीव ही त्यांना नाहीये. पहिली गोष्ट, पोलीस ही सेवा आहे, पण आपण जनतेवर काहीतरी मेहरबानी करायला पोलीस झालेलो आहोत असा समज पोलिसांचा होतो. कारण त्यांना त्यांच्या नोकरी ही वेगळ्या परिप्रेक्षामधून ते बघतात की आपण युनिफॉर्म घातलाय आणि अधिकार गाजवण्यासाठी आपली नोकरी आहे, आपण युनिफॉर्म घातलाय लोकांच्या सेवेसाठी आपली नोकरी आहे, हे ते सोयीस्कररित्या विसरतात आणि त्यामुळे ह्या अशा गोष्टी घडतात. बरोबर सर. पोलीस दलाबद्दल तुम्ही एक सांगितलं, पण काही चांगले अनुभव सुद्धा आहेत. पोलिसांनी अतिशय कार्यक्षमतेने काम केलेलं आहे आणि एखाद्या खटल्याचा निकाल लागलाय, त्या पीडितेला न्याय मिळालाय, असं सुद्धा झालेलं आहे. अगदी तुमचंच उदाहरण आहे सर. तुम्ही पोलीस दलामध्ये असताना 2 लहान मुलींवरचे अत्याचार रोखले होते, त्या प्रकरणाचा पर्दाफाश केला होता. ती फॉरेनचं कपल आरोपी होतं त्यात आणि गेटवे ऑफ इंडियाच्या प्रदेशातल्या भीक मागणाऱ्या 2 मुलींना त्यांनी खेळणी किंवा कपडे वगैरे देऊन आकर्षित करून घेतलं आणि त्यांना घेऊन त्या हॉटेलमध्ये गेले. ती माहिती, इन्फॉर्मेशन मला एका NGO कडून मिळाली या क्षेत्रात काम करणारे, आणि मी त्वरित हालचाल केली. विदाऊट एकही मिनिट वाया न घालवता मी ॲक्शन घेतली आणि त्या हॉटेलात जाऊन ज्यावेळेला मी त्या खोलीवर रेड केली त्यावेळी त्या 4 2 लहान मुली आणि ते जोडपं हे नग्न अवस्थेत आम्हाला मिळालं. त्यांचं फोटोशूट चालू होतं. म्हणजे त्यांच्यावर ऑलरेडी अत्याचार सुरू झाले होते. चाइल्ड पोर्नोग्राफीची ती केस होती. मग आम्ही त्यांच्या लॅपटॉप, त्यांचा कॅमेरा, यातले प्रिंटर, यातला सगळा डाटा आम्ही सेफली प्रिझर्व केला आणि स्वित्झर्लंड पोलिसांना संपर्क साधून त्यांनी त्यांच्या तिकडच्या घराच्या लॅपटॉपची पर्सनल कॉम्प्युटरची हार्ड डिस्क इकडे आणली आणि त्या दोन्ही मॅच झाल्या आणि त्यामुळे त्यांना 13 वर्ष नवरा बायकोंना शिक्षा झाली. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे नवरा बायको गेली 9 वर्ष दर ख्रिसमसमध्ये येऊन हे उद्योग करायचे. ते म्हणजे म्हणतात ना, शिशुपालाचे 100 अपराध ज्यावेळी घडले 10व्या वर्षी त्यांना अटक झाली. म्हणजे पोलिसांच्या कार्यक्षमतेमुळे त्या 2 मुली अक्षरशः लैंगिक अत्याचाराच्या आणि तो तपास टेक्निकली सुद्धा एवढा अवघड होता आणि साक्षीदारांचं जतन करणं, संरक्षण देणं साक्षीदारांना, मुलींची मानसिक परिस्थिती अबाधित ठेवणं, हे तपास कामातलं अत्यंत कौशल्याचं काम होतं जे माझ्या हातून झालं. त्यामुळे माननीय न्यायाधीशांनी सुद्धा आपल्या निकालपत्रामध्ये त्याचा वैशिष्ट्यपूर्ण उल्लेख केलेला आहे की पोलिसांनी हे प्रकरण अत्यंत चांगल्या प्रकारे हाताळलं आहे. बरोबर. म्हणजे सर, लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणामध्ये त्या मुलीचे किंवा महिलेच्या जवळचे नातेवाईक, तिचे कुटुंबीय, नंतर पोलीस, मग कोर्ट, या सगळ्यांचीच महत्वाची भूमिका आहे. तुम्ही पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल बोललात, पण सर हे लैंगिक अत्याचाराचे खटले जे आहेत ते वर्षानुवर्ष कोर्टामध्ये प्रलंबित राहतात, आरोपीला शिक्षाही मिळत नाही आणि जस्टिस डिलेड इट जस्टिस डिनाईड, म्हणजे न्याय मिळायला उशीर झाला की न्याय मिळालाच नाही अशी भावना होते. सर, कोर्टाच्या प्रोसिडिंग्स बद्दल सुद्धा थोडं सांगा. जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड या वाक्याचा मला खूप वाईट अनुभव आहे. तुम्ही ज्याला एन्काउंटर म्हणता त्या एन्काउंटरचा उगम या वाक्यातनं झालेला आहे की डिलेड जस्टिस इज डिनाईड जस्टिस. मग आपणच लवकर जस्टिस देऊन टाकू म्हणजे आरोपीला मारून टाकू. तर जस्टिस हा डिलेड होतो कारण तो जस्टिस असतो. सर्व अँगलमधनं त्या प्रकरणाचा अभ्यास करून प्रत्येक छोट्या मोठ्या
मुद्द्याची शहानिशा करूनच सत्य असत्यच्या निष्कर्षाला यावं लागतं. त्याला वेळ लागतो हे कबूल आहे. दिरंगाई होता कामा नये असं माझं मत. म्हणजे आणि म्हणून त्याच्यासाठी सरकारने फास्ट ट्रॅक कोर्ट सुद्धा काढली आहेत. पण त्या फास्ट ट्रॅक कोर्टाचा अनुभव सुद्धा मला योग्य नाहीये. का तर म्हणे तिथे अजून अपॉइंटमेंट झाली नाही. मग कसलं फास्ट ट्रॅक कोर्ट आहे? म्हणजे मनुष्यबळ नाही. किंवा फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणायचं आणि त्या जजला दुसऱ्या 2 कोर्टांचा ॲडिशनल चार्ज द्यायचा. म्हणजे मग त्याला हे करावं का ते करावं असा प्रश्न पडतो. म्हणजे ही सगळी ज्याला आपण प्रशासनातल्या त्रुटी म्हणतो ना त्या आहेत. त्यामुळे त्या सुविधा किंवा त्या उपाययोजना करण्याच्या मागचं जे स्पिरिट आहे तेच गमावून बसतो आपण या प्रशासनिक चुकांमुळे किंवा त्रुटींमुळे. तर ह्या अशा प्रकरणांमध्ये तपासाच्या काळाला कायद्याने मुदत घालून द्यावी असं माझं मत आहे. एकदा त्या मुदतीत तपास पूर्ण झाला की खटला चालू व्हायला परत कमीत कमी दिवसांचा अवधी कायद्याने स्टिप्युलेट करून द्यावा. म्हणजे खटला चालू होईल. आणि खटला एकदा चालू झाला की डे टू डे बेसिसवर तो खटला चालला पाहिजे. पुढच्या तारखा बंद टिल द कन्क्ल्युजन. आणि काही प्रकरणामध्ये टेक्निकल किंवा गुंतागुंतीच्या प्रकरणामध्ये किंवा व्यापक परिक्षेत्राच्या दृष्टीने तपास लवकर पूर्ण होऊ शकत नाही. त्यावेळेला त्यात तरतूद अशीही करा की इंटरिम चार्जशीट पाठवा आणि तपासी यंत्रणांनी मॅजिस्ट्रेटची परवानगी घ्यावी की आम्हाला एवढ्या दिवसाची मुदत वाढवून द्या. पण टाइम लिमिट जोपर्यंत आपण ठेवत नाही तोपर्यंत याला काही अर्थ नाही. सर, बदलापूर प्रकरणी जेव्हा एन्काउंटर झाला तेव्हा अनेकांनी प्रश्न उपस्थित केले की पुण्यामध्ये एक केस झालेली आहे, बीडमध्ये झालेली आहे, महाराष्ट्रात कितीतरी ठिकाणी अशा केसेस आहेत की ज्या प्रलंबित आहेत. मग त्या आरोपींचं तुम्ही काय करणार? तर सगळ्या केसेसना एकच न्याय लावायचा की प्रत्येक केसच्या बरोबर आपण वेगळा विचार केला पाहिजे? प्रत्येक प्रकरणाची मेरिट्स डिमेरिट्स ज्याला आपण प्लस मायनस पॉईंट म्हणतो ते वेगवेगळे असतात. बरोबर. प्रत्येक प्रसंग ज्या परिस्थितीत होतो ती परिस्थिती वेगळी असते. तिसरी महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक प्रसंगामध्ये जे लोक इन्व्हॉल्व असतात त्या लोकांचा सामाजिक, जातीय, राजकीय, आर्थिक दर्जा वेगवेगळा असतो आणि त्यामुळे त्या प्रसंगाची दखल घेणे आणि तडीस नेण्याची निकड असणे याच्यावर परिणाम झालेला असतो. हे फार महत्त्वाचं, मी जो चौथा पॉईंट सांगितला तो फार महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यावर खरं पोलीस खातं आणि न्यायसंस्थेनी स्वतःला उचलून घेतलं पाहिजे असं माझं मत आहे. की इन्व्हॉल्व कोणीही असो, प्रकरण हे असेल तर त्याला खरा न्याय मिळालाच पाहिजे. एवढी संवेदनशीलता आपल्या न्यायसंस्थेत आणि पोलीस खात्यात यायला पाहिजे. बरोबर. सर, हे तर पोलिसांकडून आणि न्यायसंस्थेकडून हीच अपेक्षा असते. आणि म्हणूनच बदलापूरचं प्रकरण झाल्यानंतर अनेकांनी आपापल्या जिल्ह्यामधली प्रकरणं समोर आणली की या प्रकरणी तुम्ही काय करणार आहात ते बोला. मग सर, आयडियली लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये कशी प्रोसेस असायला पाहिजे? मी मगाशी सांगितलं की न्याय प्रोसेस कशी असली पाहिजे. बरोबर. आता होतं काय, एखादा असा प्रकार घडतो आणि तो घडतोच. महिना 15 दिवसातनं 2 महिन्यातनं हा प्रकार घडतो आणि आपण अत्यंत जागृत नागरिक असल्याचा आवाहन चौकात, घराघरात, नाक्यावर, चॅनेलमध्ये त्याचे वादविवाद, चर्चा चालू होतात आणि परत ते काही दिवसांनी थंड पडतं. पण माझा एक अनुभव सांगतो मी. 7 वर्षापूर्वी म्हणजे मी रिटायर झाल्यानंतर 6 वर्षांनी मी पुणे, ठाणे, मुंबई, नाशिक आणि नवी मुंबई या 5 मेट्रो सिटीतल्या 39 शाळांना एक मेल केली होती की अल्पवयीन विद्यार्थ्यांचं, विद्यार्थिनींचं होणारं लैंगिक शोषण, त्यांच्यावर असणारा समाज माध्यमांचा परिणाम, तसा प्रकार होऊ नये म्हणून त्यांच्या पालकांनी, शिक्षकांनी आणि शाळांनी संस्था म्हणून घ्यायची काळजी. आणि असा प्रकार घडलाच
तर पालकांनी आणि शिक्षकांनी त्या व्हिक्टीम चाइल्डशी कसं वागावं बरोबर. यासाठी मी आपल्या पालक शिक्षक संघटनांना, विद्यार्थ्यांना आणि शिक्षक आणि शाळेच्या स्टाफला दृकश्राव्य माध्यमातून प्रशिक्षण द्यायला तयार आहे. अशा प्रकारची ती मेल होती आणि 39 शाळांपैकी एकाही शाळेने मला प्रतिसाद दिला नाही. बरोबर, हे दुर्दैवी आहे सर. पण बदलापूर सारखी घटना घडते तेव्हा तुम्हाला वाटतं की काहीतरी फरक पडू शकेल? आता शाळा जागरूक होतील, पालक जागरूक होतील, त्याबरोबरच सगळी यंत्रणेलाच आता उठून काम करावं लागणार आहे सर. या बदलापूरच्या घटनेने काहीही फरक पडणार नाही. अशा घटना होतच राहतील असं माझं ठाम मत आहे. कारण यातून संस्था किंवा पालक काहीच शिकणार नाही आहेत. पण शिकू शकतात सर, ठरवलं तर. हे जे शब्दप्रयोग आहे, ठरवलं, कोण ठरवणार? कारण जोपर्यंत शिक्षण संस्था होत्या तो काळ वेगळा होता. आज शिक्षण संस्था या धनार्जन करणाऱ्या संस्था झालेल्या आहेत. त्यामुळे एखादा विद्यार्थी हिताचा चांगला निर्णय अंमलात आणायचा तर त्याला खर्च लागतो आणि खर्च म्हणजे त्यांच्या फायद्यात कट येतो. आणि शाळा जर स्वयंसेवी पद्धतीने करणार नसतील तर सरकारला करावं लागेल, यंत्रणांना करावं लागेल. याला मी माझा आक्षेप असा आहे की सरकारने काय काय करायचं. अर्थात थोडा विषय बदलून सध्याच्या परिस्थितीत सरकारने नाही करायचं तेही करतंय, दॅट इज डिफरंट थिंग. पण शाळेला त्यांच्या फायद्यात तोटा नको म्हणून सरकारने करायचं हा युक्तिवाद संयुक्तिक नाही आहे ना. शाळा जर अर्थार्जन करत असेल शाळा चालवून तर त्यातला थोडा भाग हा सुरक्षिततेसाठी केलाच पाहिजे. आणि शाळा परत करणार नाहीच आहेत. शाळा एस्टिमेट काढतील आणि इक्वली डिस्ट्रीब्यूट प्रत्येक मुलाच्या फी मध्ये करतील आणि पालकांकडनं घेणार आहे. सर, फक्त शाळेचा प्रश्न नाहीये. शाळा आहे, हॉस्पिटल आहे, कार्यालय आहेत आणि या सगळ्याची जबाबदारी फायनली सरकारवर येते. सर, ब्रिजभूषण सिंगच्या खटल्यामध्ये जे झालं आणि सरकार ज्या पद्धतीने वागलं, पोलीस ज्या पद्धतीने वागले, त्यावरून आपल्याला असं म्हणायला पाहिजे ना सर की ही सरकारची जबाबदारी आहे फायनली. ही सरकारची फायनली जबाबदारी कायदा आणि कायद्याची समान लागू करण्याची गरज ही सरकारची जबाबदारी आहे. पण सामाजिक आरोग्य हे या गोष्टींवरून निदान होऊ शकतं. कारण या अत्याचारांच्या मुळाशी जेंडर बायस, लिंगभेद ही वृत्ती सर्वात मुळाशी आहे. बरोबर. दुसरं महत्वाचं कारण याच्यासाठी की आज समाज माध्यम किंवा मोबाईल किंवा कॉम्प्युटर ही जी टेक्निकल प्रणाली आहे ती इतकी स्प्रेड झालेली आहे की कोणाच्याही हातात त्या गोष्टी यायला लागलेल्या आहेत. त्यामुळे माहितीचा प्रसार, ज्ञानाचा म्हणत नाही, माहितीचा प्रसार हा सर्वांसाठी व्हर्च्युअली फुकट झालेला आहे. त्यातून विकृत माहिती अधिक वेगाने पसरते. खरंय. आता कोलकाता रेप प्रकरणामध्ये तो आरोपी पोर्नोग्राफी बघत होता. कोर्टाला सुद्धा सांगावं लागलंय की चाइल्ड पोर्नोग्राफी बघणं हा गुन्हा आहे आणि ह्याच्यातूनच या केसेस घडतात. तर या विकृत माहिती जी पसरते त्याच्यावर मात्र त्याला आळा घालण्याची, त्याच्यावर बंधनं आणण्याची आणि त्याच्यासाठी शिक्षेचं प्रावधान करण्याची जबाबदारी सरकारवर आहे, विधिमंडळांवर आहे. ते करणं आवश्यक आहे आणि त्या बाबतीत जागरूकता निर्माण करण्याचं काम समाजसेवी संघटना आणि शिक्षण संस्थांचं आहे. किंवा कॉर्पोरेट सेक्टरमध्ये किंवा पब्लिक सेक्टरमध्ये जे कार्यालयांचे प्रमुख आहेत त्यांनी कार्यालयामध्ये त्या प्रकारची जागरूकता निर्माण करणं आवश्यक आहे. म्हणजे ज्या ज्या यंत्रणांचे प्रमुख आहेत त्यांची ही जबाबदारी आहे. सर, पुन्हा मला ब्रिजभूषण सिंगच्या केसवर यायचं आहे की महिला कुस्तीगिरांनी एवढं आंदोलन केलं, आमचं लैंगिक शोषण होतं आहे म्हणून त्या दाद मागत होत्या.
त्यांना सुप्रीम कोर्टात जावं लागलं, तेव्हा कुठे या सगळ्या प्रकरणाची दखल घेतली गेली. तर अशा पद्धतीने सर यंत्रणाच या प्रकरणाकडे गांभीर्याने बघणार नसते. तुमच्या समाधानी वृत्तीचं मी हार्दिक कौतुक करतो की तुम्हाला असं वाटतंय की सुप्रीम कोर्टाने दखल घेतली. सुप्रीम कोर्टाने दखल देऊन सुद्धा प्रकरण न्याय मिळाला असं मला वाटत नाही. नाही मिळाला. कारण ज्याच्या विरुद्ध तक्रार होती त्याला फक्त लोकसभेत तिकीट न देता त्याच्या मुलाला तिकीट देऊन तो निवडूनही आला. याला मी न्याय म्हणत नाही, याला मी न्यायाची विटंबना म्हणतो. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने दखल देऊन सुद्धा जर सरकार ही यंत्रणा तुमच्या पाठीशी असेल तर तुमचं कोणी काहीही बिघडू शकत नाही. हा संदेश ब्रिजभूषण प्रकरणातनं भारताला गेलेला आहे. त्यामुळे कोणी कोणाला घाबरण्याचा काही इथे प्रश्न येत नाही. बरोबर. म्हणजे सर तुम्ही जे पुन्हा पुन्हा म्हणताय की हे सगळं सामाजिक आहे, राजकीय आहे आणि जबाबदारी आपल्यापर्यंत येऊन पोचते. बदलापूरमध्ये जेव्हा आरोपीचं एन्काउंटर झालं, त्याला शिक्षा झाली म्हणून खुश होऊन काही महिलांनी पेढे वाटले की बरं झालं, एकदाची अद्दल घडली, अशी भावना समाजामध्ये होती. हे जे रिॲक्ट होण्याची जी पद्धत आहे ना सर, याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? याला एकतर अडाणीपणा म्हणतात, शुद्ध अडाणीपणा. दुसरी गोष्ट, तुम्हाला ज्या वेळेला काही करायचं नसतं, करण्याची क्षमता नसते, त्यावेळेला तुम्हाला भावना व्यक्त करण्यापलीकडे तुमच्या हातात काही राहत नाही. पण भावना पण महत्वाची आहे ना सर. नाहीये. बऱ्याच प्रकरणांमध्ये जर तुम्हाला बुद्धिप्रामाण्यवादाने सारासार विचार करून प्रतिबंधक किंवा एक्झिक्युटिव्ह कार्यकारी काम करायचं असेल तर तिथे भावनांचा उपयोग नसतो. इथे काय झालंय, त्या मुलांनी अत्याचार केले, तुमच्यात हिंमत आहे तुमच्या लोकॅलिटीमध्ये असे माहीत असणारे विकृत लोकांना शिक्षा द्यायची, त्यांची नावं उघड करण्याची, त्याच्याबद्दल आवाज उठवायची. मग तुम्ही काय करता, एक तर फाशी द्या हा एक भावनात्मक उद्रेक करता, ज्यात तथ्याचा अंश कमी आणि भावनांचा उद्रेक जास्त असतो. आणि असा तुझ्या भाषेत जर एन्काउंटर झाला तर खोटं समाधान, यांचा त्यात वाटा काहीच नाही. नराधम त्यांनी ठरवला, कायद्याने अजून ठरायचं आहे, नराधम त्यांनी ठरवला, दुसऱ्या नराधमांनी त्या नराधमाचा खात्मा केला, ह्याचा आनंद त्यांना. आणि तो आनंद व्यक्त कसा करायचा, कारण एकतर आनंद व्यक्त करण्यासाठी परिस्थिती आहे का, प्रसंग आहे का, तो विचार नाही. मग पेढे वाटणे, फटाके वाजवणे, कुठल्या महिलेनी किंवा कुठल्या पुरुषांनी आपल्या स्वतःच्या खिशातून पैसे काढून पेढे आणि फटाके वर खर्च केला, मला सांग, तुला माहिती असेल. हा एक वेगळा विषय झाला. कारण त्यांना फटाके वाजवायला आणि पेढे वाटायला तथाकथित सत्ताधाऱ्यांच्या हस्तकांनी मदत केली आहे, सत्ताधाऱ्यांचं ग्लोरिफिकेशन करण्यासाठी. त्यामुळे पेढे वाटणे आणि फटाके वाजणे याच्यावर सकृत दर्शनी जाऊ नका. याच्या मागे सत्ताधारी आहेत, जनतेची दिशाभूल करणारे आणि स्वतःचं अपयश लपवणारे. सर खूप गंभीर आरोप आहे तुमचा. जसं बदलापूर प्रकरणी शिक्षा झाली एन्काउंटरची, तसंच हैदराबादमध्ये एक प्रकरण घडलं होतं. एका डॉक्टरवर सामूहिक बलात्कार झाला होता आणि 4 जणांना असंच एन्काउंटर केलेलं होतं. आणखीही काही ठिकाणी असं प्रकार झालेला आहे. तुम्हाला काय वाटतं, बदलापूर नंतर हा असा ट्रेंडच पडेल? हा ट्रेंड फक्त बलात्काराच्या आरोपातच आहे असं नाहीये. अत्यंत गंभीर इवन गँगस्टरिझमच्या आरोपात सुद्धा असे एन्काउंटर केले गेलेले आहेत. ज्या वेळेला तपासाचं कौशल्य संपतं, ज्या वेळेला न्यायसंस्था आणि तपास यंत्रणा यांच्यामधला सुसंवाद संपतो, ज्या वेळेला संघटित गुन्हेगारीला राजकीय पाठबळ मिळू लागतं किंवा संघटित गुन्हेगार टोळीचे सदस्य समाजात
स्वतःची रॉबिनहूड प्रतिमा निर्माण करण्यात यशस्वी होतात, त्यावेळेला एन्काउंटर वाढतात. त्यामुळे एन्काउंटर हा आरसा आहे, त्यात जे तुम्ही बघताय ते तुमच्या समाजाचं विद्रूप चेहरा आहे. सर, काही विरोधकांनी असाही आरोप केला की संस्था चालकांपैकी काही जणांना किंवा या खटल्यातल्या काही जणांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला गेला. याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय? जोपर्यंत सत्य आणि निखळ सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत प्रत्येक वळणावर संशयाचं भूत उभं राहणार आहे. शासन आणि प्रशासन, पोलीस यंत्रणा यांची ही जबाबदारी आहे की ते संशयाचं निराकरण करणं आणि सत्य बाहेर शोधणं. जोपर्यंत सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत संशय व्यक्त होणार. व्यक्त झालेल्या संशयाला तुम्ही जर सरकारवरचे आरोप हे नाव ठेवणार असाल तर चूक तुमची आहे. ते संशय आहेत, त्याचे निराकरण करा, अन्यथा ते आरोप म्हणून होत राहतील आणि त्याचं राजकीयीकरण होईल, मूळ मुद्दा बाजूला राहील आणि चिखलफेक ताजी राहील. बरोबर. सर, प्रत्येक घटनेचं राजकारण तर होतच असतं. अगदी निर्भया प्रकरणापासून आपण पाहिलं, निर्भया प्रकरण झालं, त्याच्यानंतर कोलकाताचं बलात्कार प्रकरण झालं, कुस्तीगिरांवरचे अत्याचार, बदलापूर. सर, सगळ्यांचा प्रश्न हाच आहे. तुम्ही जरी म्हणालात की भावनेला महत्व नसतं तरी हीच भावना आहे सर, हे कधी थांबणार? आणि शिक्षा व्हायला पाहिजे, महिलांवरचे अत्याचार काहीही करून रोखायला पाहिजे. महिलांवरचे अत्याचार रोखण्यासाठी प्रत्येक घरात असलेल्या महिलेला तिचा हक्क, तिचा अधिकार, तिचं स्वतंत्र अस्तित्व हे बहाल आपण केलं पाहिजे. ते केलं नाही ही वस्तुस्थिती आहे. महिलांवरचे अत्याचार थांबले पाहिजेत आणि ते नराधम आहेत हे म्हणणाऱ्या लोकांनी स्वतःला आरशासमोर उभं करून विचारावं की त्यांच्या घरातल्या महिलांना ते योग्य ती वागणूक देतात का. कारण काय आहे, जिथे ज्युनियर KG नर्सरीच नसेल तिथे तुम्ही PhD थिसिसची काय भाषा करताय? महिलांना आपल्या समाजात स्थान काय आहे? आजच्या मॅट्रिमोनियलच्या जाहिरातीपासून जरी बघितलं तरी महिलांकडे आपण एक उपभोग्य वस्तू म्हणून पाहत आहोत. तुमच्यासारख्या सार्वजनिक क्षेत्रात किंवा कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या स्त्रिया छातीवर हात ठेवून तू सांगू शकतेस का की तू बाहेर तुला सुरक्षित वाटते म्हणून? सर, ही भावना तर कोणत्याच महिलेच्या मनात आत्ता नाहीये. पण ती नाही, याला जबाबदार कोण आहेत? 90% पुरुष जबाबदार आहे त्याला. जर पुरुष जबाबदार आहेत तर पुरुषांचं सेन्सिटायझेशन किंवा कार्यालयांमध्ये अशा होणाऱ्या प्रकारांना आळा घालण्यासाठी दहशत बसेल अशा प्रकारचं वातावरण हे करण्यामध्ये आपली यंत्रणा यशस्वी झालेली नाहीये. अनेक नियम अधिनियम आपण केलेत. आज प्रत्येक कार्यालयात महिलांच्या तक्रार निवारण समिती असावी. ती कशी असावी, त्यात कोण कोण असावेत, त्याच्या सभा किती घेतल्या जाव्यात, त्याचा अहवाल राज्य सरकारला कसा द्यायला पाहिजे, विधिमंडळाने त्या अहवालाची कशी नोंद घ्यायला पाहिजे, हे सगळं मेकॅनिझम असून 99% कार्यालयात या मेकॅनिझमचा अवलंब होत नाही आणि न झाल्याबद्दल त्यांना कोणी जबाबदारही धरत नाही. म्हणजे आपण फक्त कागदोपत्री कारवाई केलेली दाखवतो, मनापासून ती कोणालाही करायची नाहीये. एक कॉर्पोरेट सेक्टरमधल्या, एस्पेशली कॉर्पोरेट सेक्टर आणि सर्व्हिस सेक्टरमधल्या महिलांच्या या वाईट अनुभवाला कायम काम चुकारपणा, महिला असल्याचा फायदा उठवते, हनी ट्रॅप, चारित्र्यशीलता नाही, अशा प्रकारचे आरोप करून तिला अधिक नाउमेद किंवा खच्ची केल्याचे प्रकार घडतात. सर, मान्य आहे, पण मला तुम्हाला त्याच्याही पुढचा प्रश्न विचारायचा आहे. जेव्हा जेव्हा प्रशासकीय यंत्रणा, पोलीस, व्यवस्थापन यामध्ये महिला असतात, महिला तरी या सगळ्या घटनांकडे संवेदनशीलतेने बघतात का? असं आहे, मी एक प्रसंग चित्रित करतो. तू एक ऑफिसची बॉस आहेस आणि तुझ्याकडे बऱ्याच महिला आणि पुरुष आहेत आणि त्यांच्यात
असं काहीतरी चाललेलं आहे. काही पुरुष वाईट आहेत, हम्म. काही म्हणजे महिला वाईट. महिलांशी चांगलं वागलं जात नाही. चांगलं वागत नाही आहेत. यू आर ऑन द वर्ज ऑफ प्रमोशन. आणि तुझ्यासमोर एखादा इश्यू असा आला तर तुझ्या जे बॉस आहेत त्या बॉसची मानसिकता ठरवणं, जतन करणं तुझ्या प्रमोशनच्या दृष्टीने येऊ घातलेल्या, किंवा तू काही बदलीसाठी अर्ज केला आणि ती बदली तुला पाहिजे, ह्या दोन्ही तिन्ही तुझ्या फायद्याच्या गोष्टीमध्ये तू या प्रकरणाला दुय्यम स्थान देतेस आपोआपच. कारण तुला ती प्रायोरिटी असते आणि ह्यानी त्याला काही धक्का लागेल असं तुला वाटत नसतं. त्यावेळेला तू फक्त एक कॉर्पोरेट सेवक असतेस, महिला नसतेस. हो, पण महिलांच्या प्रकरणाबद्दल संवेदनशीलतेने बघण्याचं काय मग? परत तेच सांगतो ना की सापेक्ष, हा सापेक्ष भाव आहे. बरोबर. तू योगायोगाने महिला आहेस आणि महिलांच्या हितासाठी तुझं आयुष्य तू डेडिकेट केलेलं नाहीयेस, स्वतःच्या हितासाठी केलेलं आहेस. त्यामुळे दोन विषय समोर आलेत, एका महिलेला न्याय देणे आणि तुझं करिअरचं हित. तू काय सांभाळणार आहे? हा मानवी स्वभाव आहे. मानवी स्वभाव आहे म्हणून तर कायदा आहे, म्हणून तर यंत्रणा आहे. आणि म्हणून कायदा, म्हणून मी म्हणतो जबाबदारी सरकारपेक्षा देखील कायदा व सुव्यवस्थेच्या दोन यंत्रणा, एक पोलीस आणि दुसरी न्याय संस्था, या दोघांनी या बाबतीत गांभीर्याने विचार करणं आवश्यक आहे. सर, बऱ्याच जणांचे असे अनुभव आहेत की पोलीस स्टेशनला गेलं की तक्रार वेळेवर घेतली जात नाही, त्या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिलं जात नाही. काय करायला पाहिजे सर पोलिसांनी आणि न्यायव्यवस्थेने? न्यायव्यवस्थेबद्दल मी नाही बोलू शकत, कारण मी काही न्यायव्यवस्थेचा सदस्य नव्हतो, न्यायसंस्थेचा सदस्य नव्हतो. पण पोलीस खात्याबद्दल मात्र माझं असं ठाम मत आहे की जबाबदारीची जाणीव अत्यंत कमी झालेली आहे. कटिंग एज म्हणून आपण ज्याचा उल्लेख करतो की लोकांशी संपर्कात येणारे पोलीस, म्हणजे पोलीस स्टेशन हाऊसमध्ये बसणारा स्टेशन हाऊस ऑफिसर जो येणाऱ्या माणसाचं ऐकून घेतो, ती जी रँक आहे, ज्याला मिडल रँक आपण म्हणतो, सब इन्स्पेक्टर, API आणि इन्स्पेक्टर, या तिघांची काम करण्याची वृत्ती अत्यंत कमी झालेली आहे. लोकांबद्दलची जबाबदेयता त्यांच्यात कमी झालेली आहे आणि फक्त दिखाऊ कार्यक्रमांवर, अर्थात त्याला शासन जबाबदार आहे, कारण इव्हेंट मॅनेजमेंट म्हणजे काम असा सध्या सर्व खात्यांमध्ये समज झालेला आहे. म्हणजे लोकांच्या बैठका घेणे, हद्दीतून मार्च पास करणे, पोलीस ऑफिसरचे फोटो लावलेली होर्डिंग मी पाहिलेत. काय संबंध आहे? तुम्ही तुमच्या कामाने लोकात विश्वास का नाही निर्माण करू शकत आहे? हे वास्तव आहे, पण तुम्हाला कितीतरी चांगली उदाहरणं माहिती असतील. पण हे एवढंच फक्त इव्हेंट मॅनेजमेंट करतात, जे रेकॉर्डवर येतं, ज्याचा बोलबाला होतो, येऊन तुमचं रेकॉर्ड कधी तपासत नाही हो, की 100 गुन्हे दाखल झाले, त्यातले डिटेक्ट किती केले, उघडकीस किती आणले, यशस्वी तपास किती केले, शिक्षा किती झाल्या, हे कोणी विचारत नाही. त्यामुळे देखाव्यावर, दिखाऊपणावर भर जास्त हल्ली चाललेला आहे. पण चांगली उदाहरणं नाहीयेत का सर? आता तुम्ही एवढं जवळून चांगली आणि वाईट उदाहरणं जगाच्या सुरुवातीपासून आहेत आणि जगाच्या शेवटापर्यंत चालत असतील. ज्याला आपण सुशासन म्हणतो, त्या सुशासनासाठी चांगली उदाहरणं ही बहुसंख्येने असली पाहिजेत, अपवादाने नकोत, असं माझं मत आहे. बरोबर सर, तुम्ही म्हणताय ते खरं आहे की सेन्सिटाईज होण्याची गरज आहे. एक शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. या सगळ्या सायबर युगामध्ये सायबर क्राईम घडतात, म्हणजे महिलांचं, मुलींचं लैंगिक शोषण हे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा केलं जातं आणि त्याच्याबद्दलचं ज्ञान, त्याच्याबद्दलची माहिती लोकांनाही नसते, पोलीस यंत्रणेकडे सुद्धा कमी असते, प्रशासनाकडे सुद्धा कमी असते. यावर आपण लक्ष द्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नाही, माहिती कमी असते असं नाही मला म्हणायचं, कारण न्यायसंस्था, पोलीस खातं सुद्धा आता बऱ्याच प्रयत्न करत आहे की सायबर नॉट ओनली लिटरसी बट सायबर एक्सपर्टिझम हे असलं पाहिजे. कारण ज्या वेगाने आणि ज्या मोठ्या इम्पॅक्टनी सायबर गुन्हे होतात ना, त्याच्यासाठी त्यातली अचूक टेक्निकल माहिती
आणि डॅमेज कंट्रोल सिस्टीम ही फार महत्त्वाची आहे सायबरमध्ये, कारण करोडो रुपये एकाच सेकंदात जगाच्या एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत जातात. त्यामुळे त्याच्यात वेग हा महत्त्वाचा आहे आणि ते चालू आहे. ते चालू आहे हे निश्चित. पण परत सायबर गुन्ह्यांमध्ये गुन्ह्याची दखल घेणारे, तपास करणारे, आळा घालणारे आणि तपास करून शिक्षा देणारी न्याय संस्था यांची संख्या अगदी जगाच्या लेव्हलवर जरी घेतली तरी किती टक्के असेल? नॉट इव्हन पॉईंट नॉट 1%. प्रगत देशांमध्येही नाही. काय एकूण कोर्ट आणि पोलीसची एकूण लोकसंख्याच्या मानाने प्रमाण काय आणि त्यात सायबर मध्ये काम करणाऱ्या लोकांचं प्रमाण किती? गुन्हे होतात का? तर सायबर प्रणालीचा उपयोग करणाऱ्या आम जनतेमुळे गुन्हे होतात. जो गाफीलपणा आपण ठेवतो की सेल्फी काढणे, ती सेल्फी किंवा ते फोटो, कोणाचेही फोटो, सहलीचे फोटो, लग्नातल्या कार्यक्रमाचे फोटो, सेल्फी सोशल मीडियावर टाकणे, इंस्टाग्रामवर टाकणे, फेसबुकवर टाकणे. मग ते फोटो एकदा टाकले की ते डाउनलोडेबल होतात. मग ती डाउनलोडेबल झाल्यावर त्याचा पुढे होणारा दुरुपयोग, मॉर्फिंग, म्हणजे आपणच व्हायरस जन्माला घालतो आणि इन्फेक्शन झालं म्हणून आपणच आरडाओरडा करतो. याला काही अर्थ नाही. तर खऱ्या अर्थाने सायबर अवेअरनेस इन द लाईट ऑफ प्रायव्हसी, राईट टू प्रायव्हसी आणि सुरक्षित राहण्याची मनोवृत्ती, या दोन्हीतून सायबरचा कटाक्षाने उपयोग करणे, सायबर प्रणालीचा, याच्यासाठी फार वर्ष जावी लागतील. कारण एक एक प्रणाली जर दर वर्षात 2 वर्षांनी नवीन येत आहे आणि ते व्हल्नरॅबिलिटीच्या म्हणजे धोकादायकतेच्या बाबतीत मागच्या प्रणालींना मागे टाकत आहे. बरोबर. त्यामुळे हे नेव्हर एंडिंग आहे. हा राक्षस आपण बाटलीतनं बाहेर काढलेला आहे, त्याला आपल्यालाच तोंड द्यावं लागणार. बरोबर. तुम्ही सांगितलं सर, सरकार, प्रशासकीय यंत्रणा, पोलीस, न्याय व्यवस्था यांनी अलर्ट राहिलंच पाहिजे. पण फायनली आपण आपली काळजी घेतली पाहिजे. आणि अडाणी समाज हा गुन्हेगारीला मूळ खतपाणी घालत असतो. कारण कंड्युसिव्ह ॲटमॉस्फिअर म्हणजे अनुकूल वातावरण तो तयार करत असतो. खरंय, हे दुर्दैवी आहे. सर, एक शेवटचा प्रश्न की तुम्ही राज्यातल्या महिलांना काय सांगाल, जर अत्याचार रोखायचे असतील, स्वतःचं संरक्षण करायचं असेल तर काय केलं पाहिजे? फक्त महिलांना जर सांगायचं असेल तर मी सांगेन, महिलांनो, स्वतः महिला आहे आणि मला कुणाची तरी मदतीची आवश्यकता आहे, कुणाच्या संरक्षणाची आवश्यकता आहे, या मानसिकतेतून बाहेर या. खरंय. आपण स्वतः एक व्यक्ती आहात, मनुष्य प्राणी आहात आणि देवी दुर्गा, सरस्वती, लक्ष्मी भिंतीवर ठेवण्याच्या गोष्टी नाहीत. त्या कोट्यावधी संख्येने जमिनीवर स्वतःच्या 2 पायांवर उभ्या राहिल्या तर कुठल्याही असुराला वाकडी नजर करून पाहायची ताकद राहणार नाही. महिलांनी स्वतःची ताकद स्वतः ओळखली पाहिजे. स्वतःच्या सुरक्षतेसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहणार असाल तर शोषण होणारच आहे. याची काळजी घ्या. धन्यवाद. सुनो द्रौपदी शस्त्र उठालो, अब गोविंद ना आएंगे. पण तरी सुद्धा सर, कार्यक्षम पोलीस अधिकारी असतील, यंत्रणा असतील तर महिलांना सुद्धा स्वतःच्या सुरक्षेबद्दलची हमी या राज्यात वाटेल अशी आपण आशा करूया आणि माझी खात्री तशी आहे. पण शेवटी पोलीस हे सुद्धा ज्या समाजाच्या समस्या आपण गेलं अर्धा पाऊण तास चर्चा करतोय त्या समाजातनंच आलेले आहे. बरोबर. त्यामुळे त्याच्या घरामध्ये महिलांकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तोच दृष्टिकोन त्याचा पोलीस स्टेशनच्या चार्ज रूम मध्ये बसल्यावर असणार आहे. हे विसरून आपल्याला चालणार नाही. म्हणूनच लहानपणापासून योग्य शिक्षण देणं आवश्यक आहे. खरंय, शिक्षण हे फार महत्वाचं आहे आणि कुठलाही बदल घडवायचा असेल तर सुरुवात स्वतःपासून होते. सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही तुमच्या पोलिसी भाषेत थोडंसं कठोर शब्दात सांगितलं, पण त्याच शब्दामध्ये कदाचित आमच्या प्रेक्षकांना सुद्धा कळलं असेल, सरकारपर्यंत सुद्धा तुमचं म्हणणं पोहोचलं असेल अशी आशा करूया.
वन इंडिया मराठी हे चॅनेल तुम्ही लाईक करताच आहात, सबस्क्राईब सुद्धा करा. आणि या सगळ्या विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? महिलांवरचे अत्याचार कसे रोखायचे? बदलापूर प्रकरणी जे झालं ते पुन्हा व्हावं का, की आणखीन आपण न्यायाच्या मार्गाने जायला पाहिजे? याच्यावर कमेंट करायला सुद्धा विसरू नका.